नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गरीब आणि सर्वसामान्य जनतेचा विचार फक्त काँग्रेस पक्षच करू शकतो, असे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सांगितले. आज बेळगाव शहरामध्ये बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप पक्ष हा जातीय तेढ निर्माण करणारा पक्ष असून यावेळी जनता त्यांना त्यांची योग्य जागा दाखवतील. राज्यातील डबल इंजिन आता फेल होणार आहे. देशातील जनता भाजपच्या महागाईला कंटाळली आहे. यावेळी प्रत्येक राज्यात काँग्रेस पक्ष बहुमताने आपले सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त केला. केंद्रात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास देशभरात गॅरंटी योजना लागू होतील. भाजप सरकारने सत्तेत येण्याआधी ज्या घोषणा केल्या होत्या त्या अपूर्णच राहिल्या. बेळगाव व चिकोडी मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांचा विजय हा नक्कीच, असे ते म्हणाले. भाजपचे बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बुधवार दिनांक 17 एप्रिल रोजी शक्ती प्रदर्शनासह पुन्हा एकदा अर्ज दाखल केला जाणार आहे. सकाळी 10 वाजता समादेवी गल्ली येथील समादेवी मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढून शेट्टर आपला अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी खासदार मंगला अंगडी, गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी, भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, विधान परिषद सदस्य हनुमंत निराणी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 17 एप्रिल रोजी उमेदवार जगदीश शेट्टर यांचे शक्ती प्रदर्शन होणार आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी आज सोमवारी जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. यापूर्वी त्यांनी गोमातेची तसेच श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजींची पूजा केली. हिंडलगा श्री गणेश मंदिर तसेच सुळेभावी श्री महालक्ष्मी मंदिर येथे उमेदवारी अर्जाची पूजा केली. त्यानंतर शक्ती प्रदर्शन करीत उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार आसिफ सेठ, लक्ष्मण सौदी, विधान परिषद सदस्य चंद्रराज हट्टीहोळी, प्रकाश हुक्केरी, विश्वास वैद्य, बागण्णा नरोटी यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते व समर्थक सहभागी झाले होते. कॅम्प येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO येथे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने सर्व कामे रखडली जात आहेत. कार्यालयातील अनेक कर्मचारी निवडणूक प्रक्रियेमध्ये कार्यरत असल्याने अनेक विभाग बंद ठेवावे लागत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. एखाद्या साध्या फाईलसाठी 8 ते 10 दिवस कार्यालयाचे उंबरठे शिजवावे लागत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. बिजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप या तिन्ही गावांची महालक्ष्मी देवी यात्रा उद्या मंगळवार दिनांक 16 एप्रिल पासून सुरू होणार आहे. 9 दिवस ही यात्रा होणार असून यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. महालक्ष्मी देवी यात्रा कमिटी गेल्या 2 महिन्यांपासून यात्रेची तयारी करत असून यात्रा अवघ्या 1 दिवसावर येऊन ठेपली असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात्रेसाठी रथ जोडणीचे काम पूर्ण झाले असून रथ सुमारे 60 फूट उंच इतका असून बुधवारी गावात देवीची रथोत्सव मिरवणूक होणार आहे. गावात सर्वजण आपापल्या घरांना रंगरंगोटी करून घेऊ लागले आहेत. यात्रेसाठी मित्रमंडळी व पै पाहुणे यांना आमंत्रण देणे अशा कामांमध्ये या गावातील नागरिक गुंतलेले आहेत. वडगाव, अनगोळ, शहापूर व येळूर शिवारातील विद्युत वाहिन्या लोंबकळत असून यामुळे शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून खराब झालेल्या विद्युत वाहिन्या केव्हा तुटून पडतील याची शाश्वती नाही. या विरोधात हेस्कॉम कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. निलजी येथील श्री ब्रह्मलिंग देवाच्या यात्रेला सोमवारपासून हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात प्रारंभ झाला. प्रारंभी सजवलेल्या बैल जोड्यांसह आंबील गाड्यांची प्रदक्षिणा मंदिराला घालण्यात आली. यावेळी गुलालांची उधळण करत व हर हर महादेवचा गजर करण्यात येत होता. मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी मंदिर परिसरात आंबील व घुगऱ्या वाटण्यात आल्या. रात्री संगीत भारुड भजनाचा कार्यक्रम झाला. चोरीच्या आरोपातून सुतकट्टी तालुका बेळगाव येथील एका युवकाच्या खून प्रकरणी त्याच्या चुलत भावाला अटक झाली आहे. खुनाच्या घटनेनंतर काही तासातच
पोलिसांनी ही कारवाई केली असून सोमवारी रात्री उशिरापर्यंत अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. शेट्टप्पा कल्लाप्पा मण्णीकेरी वय वर्षे 35 राहणार सुटकट्टी असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. काकतीचे पोलीस निरीक्षक उमेश एम, उपनिरीक्षक मंजुनाथ पाटील, रवी वड्डर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक PK परसन्नावर आदींनी ही कारवाई केली आहे. कारवार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार माजी आमदार अंजली निंबाळकर आपला उमेदवारी अर्ज आज मंगळवार दिनांक 16 रोजी भरणार आहेत. यावेळी कारवार जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य, बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, माजी मंत्री RV देशपांडे यासह कारवार लोकसभा मतदारसंघातील सर्व काँग्रेसचे आमदार उपस्थित राहणार आहेत. यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याचे समजते. भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. मराठा संघटन बेळगाव, जय हनुमान कुस्तीगीर संघटना सावगाव यांच्या संयुक्त विद्यमाने काल दिनांक 14 एप्रिल रोजी भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. बेळगावचे लोकप्रिय खासदार व केंद्र सरकारचे माजी रेल्वे राज्यमंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांच्या स्मरणार्थ भव्य आखाडा बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील सावगाव येथे भरवण्यात आला. या आखाड्याचे पूजन बेळगाव ग्रामीण भाजप माजी अध्यक्ष व मराठा नेते विनय विलास कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित प्रसिद्ध डॉक्टर रवी पाटील, बेळगाव ग्रामीण भाजप माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, मराठा संघटन बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष महेश रेडेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य व हजारोंच्या संख्येने कुस्ती शौकीन उपस्थित होते. खडेबाजार बेळगाव येथील श्री अंबाबाई देवस्थान सुनील शिलाई मशीन दुकानासमोर उद्या मंगळवार दिनांक 16 एप्रिल रोजी सकाळी श्री अंबाबाई व श्री तुळजाभवानी देवीचा नवचंडी होम, विविध धार्मिक कार्यक्रम, अभिषेक, पूजा तसेच दुपारी 2 वाजता प्रसाद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे कळवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या कार्यात कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. विजापूर जिल्ह्यातील कोल्हार ठाण्यातील मुख्य पोलीस कर्मचारी इब्राहिम साब दावल साब आवटी वय वर्षे 44 हे स्टेशन परिसरात फ्लाइंग स्क्वॉड म्हणून कार्यरत होते. अचानक त्यांना त्रास होऊ लागला. यामुळे तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रखरखत्या उन्हामध्ये ग्रामीण भागात गहू ज्वारी काढण्याची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. रब्बी हंगाम संपत असल्याने लवकरात लवकर पीक घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. सध्या वातावरणात बदल होत असल्याने रब्बी पीक उत्पादकांना वळिवाची भीती आहे. तालुक्यातील 5 नद्यांच्या कृपेने मागील 2 दशकापासून ऊस पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहे. असे असले तरी यंदा शेतकऱ्यांचा कल पारंपरिक पिकाकडे वळल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी 40% उत्पादन वाढले आहे. पाणी टंचाईचे सावट असले तरीही कोगनोळी परिसरातून वाहणारी दूधगंगा नदी दुथडी भरून खळाळून वाहते आहे. त्यामुळे दूधगंगा नदीकाठच्या ग्रामस्थ व शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. दूधगंगा धरण व्यवस्थापनाने आगामी 2 महिन्यात पाणी आवर्तनाचे नियोजन करून पाणी पातळी योग्य राखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, तरच दूधगंगा नदीकाठावर अवलंबून असणारी पिके जगू शकतील. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार नाही. अन्यथा मोठ्या संकटाला आणि नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हुक्केरी तालुक्यातील बुकटेआलूर चेकपोस्टवर 57,860 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या रकमेविषयी संबंधितांकडे कोणत्याही कागदपत्रांचा तपशील नसल्यामुळे सदर रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. गोव्याहून सांगलीकडे निघालेल्या कारची बुकटेआलूर तपासणी नाक्यावर तपासणी केली असता यामध्ये 57,860 रुपये रोख स्वरूपात आढळून आले. समाधान तुकाराम सांगली असे कार चालक मालकाचे नाव आहे. ही कारवाई डी बसवराज, अशोक कंठी, सोमशेखर गुंडद व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल.
तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.